नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज शिकणार आहोत की एखादं आपण TDS रिटर्न फाईल केल्यानंतर त्याचे TDS सर्टिफिकेट किंवा फॉर्म 16A कसे डाउनलोड करायचे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझं पहिलं व्हिडिओ बघितलं नसेल, म्हणजेच ते आहे TDS रिटर्न कसं फाईल करायचं, त्याची जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला लाईव्ह डिस्कस केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी काय करेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल की तुम्हाला ते पाहायला मदत होईल. तर आपण जास्त नव्हे करता ह्या टॉपिककडे वळूया. सर्वप्रथम तुम्हाला ट्रेसेसचं लॉग इन करायचे. ट्रेसेसचं लॉग इन केल्यानंतर ना तुम्हाला इथे यायचं आहे तर डाउनलोड्समध्ये आल्यानंतर फॉर्म 16A वर क्लिक करायचं आहे. ज्या फायनान्शियल इयरचे तुम्हाला डाउनलोड करायचं ते फायनान्शियल इयर चॉईस करायचं आहे, क्वार्टर चॉईस करायचं आहे, फॉर्म टाईप जो काय तुम्ही TDS रिटर्नचा भरला होता आणि त्यामध्ये ज्या व्यक्तींचं तुम्ही पॅन नंबर म्हणजे डिडक्शन केलं होतं TDS त्याचं तुम्हाला काय करायचं, पॅन नंबर काय करायचं इथं एंटर करायचा आहे. जेवढे तुमचे पॅन नंबर असतील तेवढे तुम्हाला इथं एंटर करायचे आहेत किंवा तुम्ही इथं खाली जाऊन बल्कमध्ये पण करू शकताय. हे बघा इथं तुम्हाला बल्क डाउनलोड इथं तुम्हाला दिसत आहे. तिथं तुम्ही जाऊन तुमचे सगळे प्रोसेस करू शकताय. आणि इथं तुम्हाला हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पॅन नंबर टाकल्यानंतर ना आपल्याला इथं ॲड म्हणायचं. ॲड म्हटल्यानंतर तुमचं इथं अशा प्रकारे इथं पॅन ॲड होत जातील. त्यानंतर ना तुम्ही गो म्हणायचं आहे. गो म्हटल्यानंतर तुम्हाला अशी कन्फर्मेशन सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर ना जी काय तुम्ही TDSची रिटर्न फाईल केलं होतं त्या फाईलचं काय करायचं, तुम्हाला इथं ॲक्नॉलेजमेंट नंबर डिटेल टाकायचे आहेत. तर हे मी तुम्हाला जे काय TDS रिटर्न तुम्ही भरलं होतं त्यामध्ये जे काय ॲक्नॉलेजमेंट नंबर असतो त्या गोष्टी आपल्याला इथं काय करायला लागतात, टाकावे लागतात. आता हे बघा आपलं TDS रिटर्नचे ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारे TDSची ॲक्नॉलेजमेंट असणार. त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं, त्याचं आपल्याला डिटेल इथं एंटर करायचे असतात. हे बघा इथं टोकन नंबर म्हणजे तुम्हाला हे टाकायचं आहे, RR नंबर. त्याचबरोबर तिथे तुम्हाला जे चलन भरलं होतं, तुम्ही 3-4 चलनं भरली असतील तर काय करायचं, तुम्हाला ती 3-4 पैकी कोणतेही एक तुम्ही इथं चलन नंबर टाकू शकताय. आता इथं बघा तुम्हाला चलन नंबर जे काय विचारलं आहे ते आपल्या इथं एंटर करायचं आहे. BSR कोड तुम्हाला इथं BSR कोड भेटणार, तो इथं एंटर करायचा आहे. TDS कधी डिपॉझिट केला ते चलनावली डेट टाकायची आहे. त्याचबरोबर चलनाची अमाऊंट तुम्हाला इथे टाकायची आहे. चलन सिरियल नंबर जे काय टाकायचं आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे, चलनात किती अमाऊंट भरली ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं त्या चलनामध्ये कोणाकोणाचा TDS होता म्हणजे कोणाकोणाचे पॅन टाकले होते ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याची अमाऊंट TDSची किती होती ती, आणि तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप मेसेज येईल, तो तुम्हाला ओके म्हणायचा आहे. मित्रांनो, आपला जे फॉर्म 16ला आपण जी रिक्वेस्ट टाकली होती ती रिक्वेस्ट बघा इथं अवेलेबल झालेली आहे. तर आपल्याला ही डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक झिप फाईल डाउनलोड होईल. त्यापूर्वी तुम्हाला एक झिप टू PDF कन्व्हर्टर हे एक आपल्याला युटिलिटी डाउनलोड करावी लागेल, जेणेकरून ती ही जी काय आपण युटिलिटी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही झिप फाईल तिथं अपलोड करून तुमचा काय होईल, फॉर्म 16 PDF मध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला दिसेल. तर ते कसं करायचं, तर तुम्हाला डाउनलोड्समध्ये जायचं आहे, रिक्वेस्ट डाउनलोड, आणि इथे तुम्हाला इथं दिसत आहे क्लिक टू डाउनलोड द युटिलिटी, तर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला कॅप्चा विचारेल, तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. ही जर तुम्ही इथं बघा पहिलंच आहे फॉर्म 16 पार्ट A ऑब्लिक 16A ट्रेसेस PDF कन्व्हर्टर, ह्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक झाल्यानंतर ना ती तुम्हाला तिथं झिप फाईल डाउनलोड होईल. ती आपल्याला अनझिप करून तुम्हाला काय करायचं आहे, ते कन्व्हर्टर ओपन करायचं आहे. आता आपला हे डाउनलोड होत आहे, तर आपण वेट करूया आणि मगच तुमचं काय होणार आहे, PDF मध्ये म्हणजे जो फॉर्म 16 डाउनलोड केला आहे तो PDF मध्ये दिसेल. अदरवाईज जर तुम्ही ती झिप फाईल डाउनलोड केलेली असेल तर तो तुम्हाला PDF मध्ये फॉर्म 16 नाही दिसणार आहे. तर हे बघा आता आपलं हे झालेलं आहे डाउनलोड. तर आपण हे ओपन करूया.
राईट क्लिक एक्स्ट्रॅक्ट ऑल, अशा प्रकारे हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं जी काय आपण झिप फाईल डाउनलोड केलेली आहे ती इथं अपलोड करायचे. तुमचा जो झिप फाईलला पासवर्ड असणार तो टॅन नंबर असणार आहे आणि कुठं सेव्ह करायचे हे तुम्हाला इथं चॉईस करायचे. आता बघूया आपण की जे रिक्वेस्ट डाउनलोडमध्ये जायचं आहे, इथं व्ह्यू ऑल आणि इथं अवेलेबल आहे. इथं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला डाउनलोड HTTP डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक फाईल डाउनलोड होईल. हे बघा अशा प्रकारे. आता ही आपली फाईल ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे आपण. आता ही जी फाईल आहे ती तुम्हाला काय करायची, तिथं ओपन करायची आहे. म्हणजेच आता हे एक्सेल युटिलिटी काढलेली आहे, जी काही आपली युटिलिटी आहे ती ब्राउज करायची आहे. ब्राउज केल्यानंतर ना तुमची जिथं लोकेशनला ती झिप फाईल ठेवलेली आहे तिथे जायचं आहे, डाउनलोड्स, आणि अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे हे बघा आपल्याला इथं झिप फाईल आहे, ती झिप फाईल काय करायची, सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही जिथंच फोल्डरला सेव्ह झालं तीच झिप फाईल तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. तुमचा जो काय पासवर्ड आहे तो इथं एंटर करायचा आहे आणि कुठं सेव्ह करायचे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर ना तुम्हाला खाली यायचं आहे, इथं खाली प्रोसीडचं बटन दिसत आहे, प्रोसीडवर क्लिक करायचं आहे, येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर ना मला इथं पासवर्ड इनकरेक्ट सांगत आहे, तर 1 मिनिट. मित्रांनो, आपला जो पासवर्ड इनकरेक्ट सांगत होतं ते कशामुळे, जर तुम्ही कॉपी पेस्ट करून टाकलं तर तुम्हाला काय होत होतं, ते एरर येत होतं. आता तुम्ही पुन्हा बघू शकताय. तर आपल्याला करायचं आता इथं 2 मिनिट राहिले माझं. तर मित्रांनो, आपल्याला जो पासवर्ड इनकरेक्ट सांगत होतं ते म्हणजे आपण कॉपी पेस्ट करून टाकत होतो, त्यामुळे काय होत होतं, तिथे एरर येत होतं. आता तुम्हाला पुन्हा मी दाखवतो. इथं काय करायचं, आपल्याला जो झिप फाईल आपण जी काय डाउनलोड केलेली फॉर्म 16ची, तुम्हाला काय करायचे, खाली यायचं आहे, जिथं सेव्ह केली तिथं तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर ना जी काय फॉर्म 16ची झिप फाईल ती सिलेक्ट करायची आहे. इथं तुम्हाला तुमचा टॅन नंबर टाकायचा आहे आणि पॅन नंबर टाकल्यानंतर कॅप्समध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला कुठं जी PDF क्रिएट व्हायला पाहिजे ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ओके म्हणायचं आहे आणि इथं प्रोसीड म्हणायचं आहे. तुम्हाला इथं येस म्हणायचं, येस म्हटल्यानंतर स्टार्टिंग PDF जनरेशन ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर अशा प्रकारे तुमचे काय झालेले आहे, PDF जनरेट झालेले आहे. आता तुम्हाला काय जायचं, ज्या फोल्डरला जो आपण बघितला होता त्या फोल्डरला यायचं आहे. आपण हा फोल्डरला हे अशा प्रकारे काय झालेला, आपला फॉर्म 16 जनरेट झालेला आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे फॉर्म जनरेट काय झालेला आहे, TDSचा फॉर्म 16 जनरेट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे TDSचे फॉर्म डाउनलोड करून ते कन्वर्ट PDF कसे करायचे आणि डाउनलोड कसे करायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे, शिकलेलो आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.